पुढचा प्रश्न आहे तिसरा, त्रिकोण XYZ असा काढा की XY बरोबर 6.7 सेंटीमीटर, YZ बरोबर 5.8 सेंटीमीटर आणि XZ बरोबर 6.9 सेंटीमीटर या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा। आता इथे आपल्याला तिन्ही बाजू दिल्या आहेत। तिन्ही बाजू दिल्या असता त्रिकोण कसा काढायचा ते आपण आधीच्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत। आता आधी आपण काढणार कच्ची आकृती। कच्च्या आकृतीवरून पक्की आकृती। कच्ची आकृती। आता आपण यातली एक बाजू पाया म्हणून घेणार। XY ही बाजू आपण पाया म्हणून घेणार। आता ही कच्च्या आकृतीत आपण मोजून काढणार नाही। ही बाजू आपण XY पाया म्हणून घेतली। किती दिली आहे? 6.7 सेंटीमीटरची। नंतर आपल्याला YZ या Y कोणातून इकडे Z कडे बाजू जी आहे ती 5.8 सेंटीमीटरची आहे, म्हणून Y वरून आपण 5.8 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घेणार आणि तो बिंदू जोडला की ही आपली बाजू होईल Z बिंदू 5.8 सेंटीमीटरचा। आता X वरून आपण Z कडे 6.9 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घेणार आणि तो बिंदू या बिंदूला जोडला की आपली होईल ही बाजू 6.9 सेंटीमीटरची। अशा प्रकारे आपण हा त्रिकोण काढणार आणि या त्रिकोणात आपल्याला काढायला सांगितलं आहे एक अंतर्वर्तुळ। तिन्ही बाजूंना स्पर्श करणारे एक अंतर्वर्तुळ आपण अशा प्रकारे या त्रिकोणात काढणार। आपल्याला अंतर्वर्तुळ काढण्यासाठी हा कोन दुभागावा लागेल। कोणतेही दोन, हा एक कोन दुभागूया आपण आणि हा एक कोन दुभागूया आणि हे कोन दुभागल्यावर इथे जो बिंदू मिळेल त्या बिंदूने आपण अंतर्वर्तुळ काढूया। याला आपण नाव देऊया या बिंदूला I। अशा प्रकारे आपण या त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ काढूया। पक्क्या आकृतीमध्ये आपण आधी पाया काढून घेणार। XY हा पाया 6.7 सेंटीमीटरचा आहे, म्हणून मग 6.7 सेंटीमीटर अंतर पट्टीने मोजून आपण पाया काढणार। सहाच्या पुढे 7 रेषा, 5, 6, 7, 6.7 सेंटीमीटर। याला आपण नाव देऊया XY। माप पण लगेच लिहून घ्यायचं 6.7 सेमी। आता Y वरून आपल्याला Z चं अंतर दिलं आहे 5.8 सेंटीमीटर। त्यासाठी आपण कंपास घ्यायची। कंपासमध्ये 5.8 सेंटीमीटर अंतर पट्टीने मोजून घ्यायचं। 5.5च्या पुढे 3 रेषा, 5, 6, 7 आणि 8 हे आपण मोजून घेतलं। कंपासचं टोक Y वर ठेवायचं आणि एक कंस करून घ्यायचा। आपल्याला X ते Z हे अंतर आपल्याला किती दिलं आहे? 6.9 सेंटीमीटरचं। मग आपण कंपासमध्ये पुन्हा 6.9 सेंटीमीटर अंतर घ्यायचं। मोजून 6.9 सेंटीमीटर हे अंतर घेतलं आहे। आता कंपासचं टोक आपण X बिंदूवर ठेवणार आणि या कंसाला छेदणारा कंस करून घ्यायचा आहे। हे दोन्ही कंस जिथे छेदत आहेत तो आहे आपला Z बिंदू। आता हा Z बिंदू या X ला आणि Y ला जोडला की आपला त्रिकोण तयार होईल। हा Z बिंदू आपण इथे X ला जोडूया आणि इथे Y ला जोडूया। पुढे वाढवला तरी चालेल। हे माप आपण लिहून घेऊया। इथं माप घेतलं होतं आपण 6.9 सेंटीमीटर
आणि इथे 5.8 सेमी. आता आपल्याला अंतर्वर्तुळ काढायचे आहे. त्यासाठी अंतर्वर्तुळ काढण्यासाठी दोन कुठलेही कोन दुभागायचे असतात. आपण एक्स आणि वाय हा कोन दुभागूया. त्यासाठी एक्सवर कंपासचं टोक ठेवलं, विशिष्ट अंतर घेतलं, खूप कमी नाही खूप जास्तही नाही. अशा प्रकारे कंपासमध्ये अंतर घेतलं आणि दोन्ही बाजूंवर त्याच अंतराने कंस करून घेतले आहेत. त्यावर कंपासचं टोक ठेवायचं, पुन्हा विशिष्ट अंतर घ्यायचं, खूप कमी नाही आणि खूप जास्तही नाही, कितीही घेतलं तरी चालतं. आता इकडच्या बाजूला एक कंस करून घेऊया आणि पुन्हा या बिंदूवर कंपासचं टोक ठेवून या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढून घ्यायचा. आता हे दोन्ही कंस जिथे छेदत आहेत तो बिंदू आणि हा एक्स बिंदू आपल्याला जोडायचा आहे. पट्टीने आपण हा जोडून घेणार आहोत. कोण दुभाजक काढला. आता या कोणाचा दुभाजक काढूया, वाय कोणाचा. त्यासाठी वायवर कंपासचं टोक ठेवलं, अंतर घेऊन इकडच्या बाजूला एक कंस काढून घेतला, या बाजूला एक कंस काढून घेतला. आता पुन्हा कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेतलं, कंसाच्या छेदनबिंदूवर या कंसाच्या आणि बाजूच्या छेदनबिंदूवर कंपासचं टोक ठेवलं, इकडच्या बाजूला एक कंस टाकून घेतला. आता पुन्हा इथे कंपासचं टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढून घेतला. दोन्ही कंसाचा छेदनबिंदू जो आहे तो बिंदू आणि हा वाय बिंदू आपल्याला आता जोडायचा आहे. अशा प्रकारे हे बिंदू आपण जोडून घेतले. आता आपल्याला हा दोन्ही कोणदुभाजकांचा जो छेदनबिंदू मिळाला आहे तो आहे आपला अंतर्वर्तुळाचं केंद्र. याला आपण नाव देऊया आय. यातून आपण अंतर्वर्तुळ काढू शकतो. हे दोन्ही कोणांचे समान भाग झाले आहेत इथे आणि इथे पण या दोन्ही कोणांचे समान भाग झाले आहेत. हे आपण कोण दुभाजक काढले. आता त्रिज्या घ्यायची आपल्याला. हा आपला केंद्रबिंदू, त्याच्यातून आपल्याला या बाजूवर लंब टाकायचा आहे. आपण तो गुण्याच्या साहाय्याने टाकूया. गुन्हे आपल्याला अशा प्रकारे ठेवायचा आहे, ही बाजू या बाजूवर आणि ही बाजू या बिंदूवर येईल अशा प्रकारे गुन्हा ठेवला आणि लंब दुभाजक काढला किंवा लंब टाकला या बाजूवर लंब टाकला, इथे लंब टाकल्यामुळे. आता एवढी त्रिज्या घेऊन आपण अंतर्वर्तुळ काढणार आहोत. ही त्रिज्या घेतली एवढी आणि या त्रिज्येने आपण एक वर्तुळ काढू. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोण LMN मध्ये LM बरोबर 7.2 सेंटीमीटर, कोण M बरोबर 105 अंश, MN बरोबर 6.4 सेंटीमीटर, तर त्रिकोण LMN काढा व त्याचे परिवर्तुळ काढा. आता पहा, आपल्याला LMN हा त्रिकोण काढायचा आहे. इथे आपल्याला त्रिकोणाच्या 2 बाजू आणि एक कोण दिला आहे. आधी आपण काय करणार, एका बाजू दिली आहे त्याचा पाया काढून घेणार. कच्ची आकृती आधी आपण काढूया. MN ही बाजू आपल्याला दिली आहे 6.4 सेंटीमीटरची, ती आपण पाया म्हणून घेणार. 6.4 सेंटीमीटरची बाजू ही आपली कच्ची आकृती आहे म्हणून आपण ही मोजून काढली नाही. MN 6.4 सेमीची घेणार. नंतर M वर 105 अंशाचा, इथे M वर 105 अंशाचा अशा प्रकारे आपण कोण करणार. 105 अंश. नंतर आपल्याला LM आणि इकडे L बिंदू या रेषेवर कुठे येईल ती बाजू दिली आहे आपल्याला 7.2 सेंटीमीटरवर. इकडे L बिंदू आहे. या M वरून 7.2 सेंटीमीटर अंतर आपण कंपासमध्ये घेणार. तिथे आपण कंस करून घेणार. हा कंस जिथे छेदतो ते आहे 7.2 सेमी अंतर आणि हा कंस जिथे छेदतो तो असेल आपला L बिंदू आणि हा L बिंदू आणि N बिंदू जोडला की आपला त्रिकोण तयार होईल. हा आपला LMN त्रिकोण तयार झाला. आपल्याला काय काढायचं आहे, याचं परिवर्तुळ काढायचं आहे. परिवर्तुळ काढण्यासाठी आपण काय करतो, कोणत्याही दोन बाजूंचे लंब दुभाजक काढतो. आपण MN या बाजूचा लंब दुभाजक काढूया. अशा प्रकारे लंब दुभाजक म्हणजे काय,
दोन्ही बाजूंचा सारखे भाग करणारा, ही आणि ही बाजू सारखी भाग करणारा एक लंबदुभाजक काढूया. नंतर या बाजूचा एक लंबदुभाजक काढूया, या बाजूचे दोन सारखे भाग करणारा लंबदुभाजक. आणि हे जिथे छेदतील तो असेल त्रिकोणाचा परिवर्तुळाचा केंद्र. त्या केंद्रातून आपण त्रिकोणाला परिवर्तुळ काढू शकतो. ही आहे आपली कच्ची आकृती. आपण आता काढूया पक्की आकृती. 6.4 सेंटीमीटर हे अंतर आपण पट्टीने मोजून पाया काढूया, म्हणजे 6.4 सेंटीमीटर. 6.4 सेमी हे आहे आपलं MN. हा M बिंदू, हा N बिंदू. आता आपल्याला M बिंदूवर किती मापाचा कोन दिला आहे? 105 अंशाचा. 0, 10, 20, 30 अशा प्रकारे हे 100 आणि वर छोट्या 5 रेषा म्हणजे 105 अंश. हा इथं हा बिंदू करून घेतला आपण 105 अंशावर. आता तो बिंदू आणि हा M बिंदू आपल्याला जोडायचा आहे आणि मोठी रेषा काढायची आहे एक पुढे जाणारी. त्या बिंदूतून एक किरणच काढायचा आहे आपल्याला. 105 अंशाचा कोन केला आहे. आता आपल्याला M आणि L हे अंतर किती दिलं आहे? आपल्याला उदाहरणात दिलं आहे 7.2 सेंटीमीटरचं. मग कंपास घ्यायची, कंपासमध्ये 7.2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. कंपासमध्ये घेतलं आहे. कंपासचं टोक M वर ठेवणार आपण. हा आहे आपला M बिंदू. M बिंदूवर ठेवलं आणि हा जो किरण काढला होता त्यावर एक कंस काढून घ्यायचा. हा आपण काढलेला आहे किरण. याला इकडे बाण दाखवूया. आता हा जो छेदनबिंदू आहे तिथे आहे आपला L बिंदू. हे आपण अंतर किती घेतलं? 7.2 सेमी. आता हा L बिंदू आणि N बिंदू जोडला की आपला त्रिकोण तयार झाला. या बाजूचा आपण आधी लंबदुभाजक काढूया. कंपासमध्ये या बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. निम्म पण नाही आणि पूर्ण पण नाही, निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर आपण कंपासमध्ये घेतलं आणि M बिंदू या बिंदूवर आपण कंपासचं टोक ठेवून इकडे एक कंस करून घेतला. बाजूच्या या बाजूला एक आणि खालच्या बाजूच्या दोन्ही बाजूंना कंस करून घेतला. पहा, खालच्या बाजूला एक केलाय, वरच्या बाजूला एक केलाय. तेच अंतर कायम ठेवून, अंतर बदलायचं नाही. N बिंदूवर कंपासचं टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारे कंस काढून घ्यायचे आहेत. पहिल्या कंसाला छेदणारे कंस काढून घेतले. ह्या कंसांचे छेदनबिंदू आपण डार्क करून घेऊया, म्हणजे ते आपल्याला जोडायला सोपं जातं. हे बिंदू आपण जोडले. आता आपण या बाजूचा लंबदुभाजक काढूया. या लंबदुभाजकामुळे या बाजूचे समान दोन भाग झाले आहेत आणि या लंबदुभाजकामुळे या बाजूचे समान दोन आपले भाग झाले आहेत. आता या दोन्ही लंबदुभाजकांचा छेदनबिंदू पहा आपल्याला इथे मिळाला आहे. या बिंदूवर आपण कंपासचं टोक ठेवून तिन्ही केंद्रातून परिवर्तुळ काढू शकतो. हा आहे आपला परिवर्तुळ केंद्र. याला आपण नाव देऊया C. आता आपण कंपास घ्यायचं आहे, या केंद्रावर टोक ठेवायचं आहे आणि एका शिरोबिंदू एवढं अंतर याच्यामध्ये घ्यायचं आहे. L या शिरोबिंदू एवढं अंतर मी पहा याच्यात घेतलं आहे आणि त्या मापाने आपल्याला परिवर्तुळ काढायचे. आता काढायचं अशा प्रकारे परिवर्तुळ. पहा, तिन्ही शिरोबिंदूतून हे परिवर्तुळ जाते. ज्या तिन्ही शिरोबिंदूतून हे परिवर्तुळ जाते अशा प्रकारे आपण हे परिवर्तुळ काढलं. पाचवा प्रश्न आहे, त्रिकोण DEF काढा. DE बरोबर EF बरोबर 6 सेमी. दोन्ही बाजू समान दिलेल्या आहेत. समद्विभुज त्रिकोण आहे 6 सेमी आणि कोन F बरोबर 45 अंश दिला आहे. या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढायचे आणि आपण कच्ची आकृती काढूया. ही बाजू आपण 6 सेमीची पाया म्हणून काढली. आता आपल्याला F वर 45 अंशाचा कोन दिला आहे. मग F वर आपण 45 अंशाचा कोन करून घेणार.
अशा प्रकारे 45 अंशाचा कोन केला. आता आपल्याला डी ई म्हणजेच इथं डी बिंदू कुठेतरी येणार आहे या रेषेवर. तर डी ई हे अंतर 6 सेंटीमीटर दिले. मग आपण कंपासमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊन ईवर कंपासचं टोक ठेवून याच्यावर एक कंस टाकला तर हे होईल 6 सेंटीमीटर अंतर, 6 सेमी, आणि हा बिंदू होईल मग डी बिंदू, आणि तो डी बिंदू आणि ई बिंदू जोडला की आपला होईल त्रिकोण तयार. आता आपल्याला याचं काढायचं आहे परिवर्तुळ. परिवर्तुळ काढताना आपण काय करतो, 2 बाजूंचे लंबदुभाजक काढतो. मी ह्या बाजूचा आपण लंबदुभाजक काढणार, बाजूचे समान 2 भाग होतील, आणि या बाजूचा एक लंबदुभाजक काढणार, समान भाग होतील. आपल्या लक्षात आले पहा, इथे 90 अंशाचा कोन झालेला आहे. आता हा जो आपल्याला बिंदू मिळाला तो आहे आपला परिवर्तुळाचा केंद्रबिंदू, आणि कोणाला काढू शकतो. ही आहे आपली कच्ची आकृती. यावरून आपण पक्की आकृती काढूया. 6 सेंटीमीटर हे आहेत आपले इथे 6 बरोबर 6 सेंटीमीटरचा आपण ई एफ हा पाया काढून घेतला. 45 मापाचे हे आहेत 40. 40च्या पुढे 5 छोट्या रेषा म्हणजे 45 अंशाचा आपण कोन केला. आता हा बिंदू आणि या बिंदू आपल्याला जोडायचा आहे. जोडणारा एक किरण काढायचा आहे. हे 2 बिंदू जोडणारा एक किरण आपण अशा प्रकारे. आता हा कोन कितीचा होता इथे लिहून घ्यायचा, 45 अंशाचा. ई डी ही बाजू आपल्याला दिली आहे 6 सेंटीमीटरची. मग आपण काय करणार, कंपासमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेणार. 6 सेंटीमीटर अंतर घेतलं, कंपासचं टोक आपण ईवर ठेवलं आणि या बाजूला छेदणारा एक कंस करून घेतला. छेदनबिंदू आहे तो आहे आपला डी बिंदू. आता डी आणि ई जोडला की आपला त्रिकोण तयार होईल. आता परिवर्तुळ काढण्यासाठी दोन्ही बाजूचे लंबदुभाजक काढावे लागतात आपल्याला. ई एफ या बाजूचा लंबदुभाजक काढूया. त्यासाठी ईवर कंपासचं टोक ठेवलं आणि या बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घेतलं. आता कंपासचं टोक आपण ईवर ठेवणार. बाजू आहे त्या बाजूच्या दोन्ही बाजूला आपण कंस काढणार. इकडे एक काढला, अशा प्रकारे इकडे एक कंस काढला आणि त्याच अंतराने इकडे एक कंस आपण काढून घेतला. आता अंतर बदलायचं नाही. कंपासचं टोक एफवर ठेवलं, त्याच अंतराने पहिल्या कंसांना छेदणारे कंस काढून घेतले पहा. कंस छेदत नसतील तर पुन्हा मोठे करून घ्या अशा प्रकारे. आता हे छेदनबिंदू जे आहेत ते आपण डार्क करून घेतले म्हणजे ते आपल्याला जोडणं सोपं जातं. मग आपण ते छेदनबिंदू आता जोडूया दोन्ही कंसांचे. आपण या बाजूचा लंबदुभाजक काढला. याच पद्धतीने या बाजूचा सुद्धा लंबदुभाजक आपल्याला काढायचा आहे. या बाजूचे समान 2 भाग झाले. आता ज्याप्रमाणे या बाजूचा आपण लंबदुभाजक काढला त्याचप्रमाणे या बाजूचा सुद्धा आपण लंबदुभाजक काढला आणि हे दोन्ही लंबदुभाजक इथे पहा, इथे छेदतायत. हा झाला आपला परिवर्तुळ केंद्र. या केंद्रामधून आपण त्रिज्या घेऊन परिवर्तुळ काढू शकतो. आता इथे पहा, आपल्याला हा काटकोन त्रिकोण झालेला दिसत आहे. सी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून कोणत्याही एक शिरोबिंदूपर्यंत त्रिज्या घ्यायची. आपण घेतलेली त्रिज्या काढून घेऊया. बी या बिंदूपर्यंत आपण त्रिज्या घेणार आहोत. ही आहे आपली त्रिज्या. सी आणि हे लंबदुभाजक आहेत म्हणजे इथे काटकोन होतो. हे सुद्धा आपण इथे दाखवणार आहोत. आता आपण त्रिज्या घेऊन परिवर्तुळ काढूया. कंपासचं टोक आपल्याला मिळालेला केंद्रबिंदूवर ठेवलं आणि कोणत्याही एका शिरोबिंदूपर्यंतची म्हणजेच आपण इथे बी पर्यंतची त्रिज्या घेणार आहोत. ही बी पर्यंतची त्रिज्या घेतली आणि अशा प्रकारे वर्तुळ काढलं. हा आपण हे अशा प्रकारे वर्तुळ काढलं जे सर्व शिरोबिंदूतून जात आहे. हे आहे आपलं परिवर्तुळ.